हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजचा आपला टॉपिक आहे की मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग कसं राहायचं. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया. जो माणूस मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग असतो ना, तो जीवनात पाहिजे ते करू शकतो. प्रत्येक माणसाच्या जीवनात चांगली आणि वाईट परिस्थिती येतच असते. वाईट परिस्थितीत काही माणसं पाक गाळून जातात. मेंटली वीक माणसांना वाईट परिस्थितीत सगळीकडे प्रॉब्लेम्स दिसायला लागतात. अशा माणसांची निगेटिव्हिटी इतकी वाढलेली असते की त्यांची डिसिजन मेकिंग पॉवर वीक झालेली असते. वाईट परिस्थितीला ते अजूनच वाईट करून टाकतात. पण मेंटली स्ट्रॉंग लोक जे असतात ना, ते वाईट परिस्थितीत अत्यंत स्टेबल असतात. वाईट परिस्थितीत पण उत्तम मार्ग काढून चांगल्या परिस्थितीत कन्वर्ट करण्याचं सामर्थ्य मेंटली स्ट्रॉंग लोकांमध्ये असतं. म्हणून जीवनात प्रत्येक सिच्युएशनचा खंबीरपणे सामना करण्यासाठी आणि सक्सेसफुल बनण्यासाठी मेंटली स्ट्रॉंग असणं खूप आवश्यक असतं. म्हणून मेंटली स्ट्रॉंग राहण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या मी इथे शेअर करणार आहे. ठीक आहे, तर नंबर 1 आहे की डोक्याला नेहमी शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, सिच्युएशन काही असू दे, डोकं नेहमी थंड ठेवा. त्यासाठी काय करायचं, तर त्यासाठी मेडिटेशन करा, ब्रीथिंग एक्सरसाइज करा, श्वसनाचा अभ्यास करा आणि मेडिटेशन हा आपल्या डेली लाईफचा भाग बनवा. नंबर 2, फिजिकली नेहमी फिट राहा. ठीक आहे, तर त्यासाठी काय करायचं, रेग्युलरली एक्सरसाइज करा, योगा करा, फास्ट वॉकिंग करा, प्रॉपर असा न्यूट्रिशन असलेला डाएट घ्या, हेल्दी हॅबिट्स लाईफचा पार्ट बनवा. कोणत्याही रोगाचा बकरा बनू नका. कोणताही आजार असेल तर त्याचा नीट अभ्यास करून मेहनतीनं आणि पेशन्स ठेवून रोगमुक्त व्हा. कारण शरीर निरोगी असेल तरच मन निरोगी राहतं. नंबर 3, ऑलवेज पॉझिटिव्ह थिंकिंग करा. त्यासाठी पॉझिटिव्ह थॉट्सचा इंटेक वाढवा. नेहमी पॉझिटिव्ह आणि सपोर्टिव्ह लोकांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करा. दिवसातून 1 तास तरी पॉझिटिव्ह बघणं, ऐकणं, वाचणं याला वेळ द्या. ठीक आहे, तर नेहमी पॉझिटिव्ह थिंक करायला शिका. नंबर 4 आहे, दररोज स्वतःसोबत थोडा तरी वेळ घालवा. स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट्स आणायचे असतील तर स्वतःबरोबर वेळ घालवणं आणि आत्मनिरीक्षण करणं फार गरजेचं असतं. स्वतःचे स्ट्रॉंग आणि वीक पॉईंट्स शोधून काढा. वीक पॉईंट्स दूर करण्यासाठी सतत प्रयत्न करा आणि स्ट्रॉंग पॉईंट्स स्वतःची ताकद बनवा. स्वतःच्या स्ट्रॉंग पॉईंट्सला लाईफमध्ये यूज करून स्ट्रॉंग पॉईंट्सचा फायदा घ्यायला शिका आणि त्यासाठी दररोज स्वतःसोबत वेळ घालवा. नंबर 5, ओव्हर थिंकिंग करणं अवश्य टाळा. ओव्हर थिंकिंगमुळे माणसाच्या मनात निगेटिव्हिटी निर्माण होते. कन्फ्युजन, भीती, चिंता आणि टेन्शन वाढू लागतं. म्हणून मनातून खचायचं नसेल तर कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करणं टाळा. नंबर 6, स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती चांगला फोकस करा. स्वतःच्या बोलण्यात, वागण्यात, विचार करण्याच्या पद्धतीत, राहणीमानात आकर्षक असे बदल घडवून आणा. स्वतःचे स्किलसेट वाढवा. सतत नवीन आणि ॲडव्हान्स गोष्टी शिकण्यावरती जोर द्या. कॉन्सन्ट्रेशन पॉवर आणि डिसिजन मेकिंग पॉवर वाढवा. नेहमी कॉन्फिडंट राहा. जीवनात सेल्फ डिसिप्लिन मेंटेन ठेवा. फोकस, हार्डवर्क, पेशन्स आणि पर्सनॅलिटीचा आपल्या भाग बनवा. म्हणजे सक्सेसफुल होण्यास अडथळे येणार नाही. मेंटली स्ट्रॉंग राहायचं असेल तर 7 नंबरचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे लोक काय म्हणतील याचा विचार करणं सोडून द्या. मनुष्य जन्म अनमोल आहे, म्हणून फ्री जगायला शिका. जे तुम्हाला वाटतं तुमच्या हिताचं आहे तेच करा. सतत लोकांचा विचार करणं टाळा. स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी भिवू नका आणि लाजू नका. स्वतःचं जीवन स्वतःच्या विचारांवर, स्वतःच्या आवडीनिवडीवर जगायला शिका. जगात सपोर्ट करणारे आणि चांगलं म्हणणारे लोक बोटावर मोजणारे असतील, पण पाय खेचणारे, जळणारे, नावं ठेवणारे आणि तुमचा पाय खेचणारे लोक तुम्हाला पावलाला भेटतील. पण अशा लोकांचा विचार करणं टाळा. कारण अशा लोकांचा विचार केला तर जगणं मुश्किल होऊन जाईल. म्हणून बिनधास्त जगा, निर्भीड जगा. नंबर 8, नात्यातला क्लेश संपवून टाका. मेंटली वीक होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे नात्यातला रुसवा, फुगवा, शाब्दिक क्लेश आणि भांडण.
आजकाल कुटुंबात आणि नातेवाईकात भांडणं आणि दुरावा इतका वाढला की माणसाच्या प्रगतीतला सर्वात मोठा काटा बनलेला आहे. आपण प्रत्येकाला खुश करू शकत नाही हे खरं आहे, पण बुद्धिवान व्यक्ती तोच असतो जो प्रत्येक परिस्थितीत शांत असतो. म्हणून जरा शांत राहायला शिका. नात्यात कुटुंबात भांडणं होणार नाहीत याची काळजी घ्या. जरा रिॲक्ट करणं टाळा. शाब्दिक वादावाद टाळा, म्हणजे टेन्शन निगेटिव्हिटी वाढणार नाही आणि मेंटली पीस मेंटेन राहील. नंबर 9, नेहमी वर्तमान काळात जगायला शिका. जर तुम्हाला टेन्शन घ्यायचं नसेल, मेंटली स्ट्रॉंग राहायचं असेल तर नेहमी वर्तमान काळात जगायला शिका. भूतकाळाच्या चुकांमधून शिकण्याची वृत्ती ठेवा. भूतकाळाचे वाईट घडलंय त्याचा अतिविचार करू नका. भूतकाळातल्या वाईट गोष्टी, वाईट घटना, वाईट लोक, वाईट शब्द सोडून सोहा करायला शिका. आणि आता मी काय करू शकतो यावरती भर द्या. काही लोक भविष्यकाळात काय होईल याचा विचार करून मरतात. भविष्य असायचं ते असेल, पण वर्तमान काळात आपण स्ट्रॉंग असणं जास्त महत्त्वाचं असतं. वर्तमान काळात आपल्या हातून काही चुका होऊ नयेत यासाठी प्रयत्न करा आणि कोणत्याही भविष्याला खंबीरपणे समोर जाता येईल एवढं स्ट्रॉंग माइंड बनवा. भूतकाळातल्या चुका सुधारून वर्तमानातल्या चुका टाळल्या तरी भविष्य नक्कीच उज्ज्वल होऊ शकतं. म्हणून भूत भविष्याचा विचार करून टेन्शन एन्झायटी वाढवण्यापेक्षा वर्तमान काळात नीट जगायला शिका, नीट अनुभवायला शिका आणि स्वतःची प्रगती करा. नंबर 10, स्पिरिच्युअली कनेक्टेड राहा. म्हणजे काय तर देवावरती भरोसा ठेवा. मंदिरात जाणं, देवावरती भरोसा ठेवा. तो कसा ठेवायचा तर मंदिरात जाणं, देवाची गाणी ऐकणं, ग्रंथ वाचन करणं, देवाच्या सिरियल बघणं, देवाचे उपदेश ऐकणं, उपवास करणं, नामजप करणं, मंत्र उच्चारणं, भजन करणं, कीर्तन करणं. तुम्हाला जे काही करता येईल ते करा, पण सतत देवाशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करा. किती वाईट परिस्थिती आली तरी देव तुमची साथ कधी सोडू शकत नाही. ठीक आहे, म्हणून देवाशी कनेक्ट राहा, स्पिरिच्युअली कनेक्ट राहा. काही लोक खूप पॉझिटिव्ह असतात, लाईफ पण चांगली चाललेली असते, पण तरीही कारण नसताना त्यांना भीती वाटते, टेन्शन येतं, एन्झायटी, स्ट्रेस फील होत असतो. कितीही पॉझिटिव्ह व्हिडिओज ऐकले तरी त्यांना काही फरक पडत नाही. अशा लोकांसाठी सांगते की सतत देवाशी कनेक्ट राहा, म्हणजे सर्व काही नीट होईल. परिस्थिती किती वाईट असो, पण कुठलीही अशक्य गोष्ट शक्य करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्या देवात आहे. नंबर 11, जीवनात नेहमी समाधानी राहायला शिका. मेंटली स्ट्रॉंग बनायचं असेल तर एक महत्त्वाचा गुण आजपासूनच तुमच्या नेचरमध्ये ॲड करा आणि तो म्हणजे समाधानी वृत्ती. कारण जो माणूस समाधानी असतो ना त्याला त्याच्या आयुष्यात कधीच टेन्शन, स्ट्रेस, एन्झायटी, ओव्हर थिंकिंग, भीती, डिप्रेशन या गोष्टींना समोर जावंच लागत नाही. जो माणूस समाधानी नसतो तो पैसा मिळवण्याच्या नादात एवढा मेंटली डिस्टर्ब झालेला असतो की त्याला आपण किती कुत्र्यासारखी धावपळ करतोय हे समजतच नाही. ही चंचलता, सतत कुत्र्यासारखी धावपळ थांबवा. थोडं समाधानी राहून बघा, म्हणजे मेंटली शांत आणि स्ट्रॉंग बनता येईल आणि मग जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद तुम्हाला अनुभवता येईल. नंबर 12, सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. जो माणूस सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो ना तो माणूस खरंच मेंटली इतका स्ट्रॉंग असतो की त्याच्या आयुष्यात तो काहीही करू शकतो. म्हणून सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. चांगले व्हिडिओज बघा, मूव्हीज बघा, बुक्स रीड करा, नवीन चांगले फ्रेंड्स बनवा, मस्त खा, फिरा आणि लाईफच्या प्रत्येक क्षणाचा अनुभव घ्या. एन्जॉय करायला शिका. सतत हसतमुख आणि आनंदी राहा. आनंदी माणूस कधी मेंटली बनू शकत नाही. म्हणून सतत आनंदी राहून मेंटली इतके स्ट्रॉंग बना की जीवनातील कोणत्याही परिस्थितीला हसत हसत समोर जाता येईल. अशा प्रकारे मेंटली स्ट्रॉंग राहण्यासाठी मी ते टोटल 12 पॉईंट सांगितलेले आहेत. ते परत एकदा आपण बघूया. ठीक आहे, तर नंबर 1 आहे की मी सांगितले की डोक्याला नेहमी थंड आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. नंबर 2 म्हणजे फिजिकली नेहमी फिट राहा. नंबर 3 आहे की ऑलवेज पॉझिटिव्ह थिंकिंग करा. नंबर 4, दररोज स्वतःबरोबर थोडा वेळ घालवा, आत्मपरीक्षण करा. नंबर 5, ओव्हर थिंकिंग करणं टाळा. नंबर 6, स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती चांगला फोकस करा.
नंबर 7, लोक काय म्हणतील याचा विचार करणं सोडून द्या. नंबर 8, नात्यातला क्लेश संपवून टाका. नंबर 9, नेहमी वर्तमान काळात जगायला शिका. नंबर 10, स्पिरिच्युअली कनेक्ट राहा आणि देवावरती विश्वास ठेवा. नंबर 11, जीवनात नेहमी समाधानी राहायला शिका. आणि नंबर 12 म्हणजे सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. हे 12 पॉईंट जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ॲड केले तर तुम्ही मेंटली एवढं स्ट्रॉंग राहाल की जीवनात कुठलीही परिस्थिती होती त्याचा सामना नीट करू शकाल. कुठल्याही अशक्य परिस्थितीमध्ये पण तुम्हाला भीती वाटणार नाही. जीवनात चांगल्या वाईट परिस्थितीला कसं सामोरं जायचं याची कला तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार कॉमेंट्समध्ये शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.